वेलकम टू युअर MD पॉडकास्ट. आपण नेहमी मंदिरात जातो, मूर्तींना नमस्कार करतो. पण पण कधी असा विचार केलाय का की विष्णू नेहमी सोन्या नाण्यांनी आणि मूल्यवान दागिन्यांनी का मढलेला असतो? हो. आणि दुसरीकडे शिव मात्र स्मशानातली राख अंगाला का फासतो? म्हणजे हे केवळ दोन वेगवेगळे देव नाहीत किंवा ही फक्त पूजेची वेगळी पद्धत नाहीये. अगदी बरोबर. हे मानवी जगण्याचे दोन पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोन आहेत. आजवर आपण या मूर्ती पाहिल्या, त्यांच्या सणांमध्ये भाग घेतला, पण त्यामागील हे जे अफाट तत्वज्ञान आहे ना, ते आपण कधीच बारकाईने समजून घेतलं नाही. खरंय. तर आज आपण याच विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपला आधार आहे देवदत्त पटनायक यांचं 7 सिक्रेट्स ऑफ विष्णू हे पुस्तक. यातून आपण हे रहस्य उलगडणार आहोत की या पारंपरिक कथांमधून एक अत्यंत प्रगल्भ भारतीय तत्वज्ञान कसं साकार होतं. हो, आणि या सखोल चर्चेचे मुख्य ध्येय हेच आहे की आपण ज्याला केवळ एक कथा समजतो, त्यामागे मानवी मन, समाज आणि विश्वाचा किती खोलवर विचार केला गेलाय हे आपण समजून घ्यावं. राईट. विशेषतः भौतिक वास्तव आणि आध्यात्मिक वास्तव, ज्याला आपण मटेरियल रियालिटी आणि स्पिरिच्युअल रियालिटी म्हणतो, या दोन पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या जगात समतोल कसा साधायचा हे विष्णूच्या कथांमधनं अतिशय सुंदरपणे मांडलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे ही केवळ एका धर्माची चर्चा नाहीये. नाही, अजिबात नाही. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जगण्याचं संतुलन कसं टिकवायचं याचा हा एक सखोल अभ्यास आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. कारण बऱ्याचदा आपण पुराणातल्या कथांकडे फक्त एका भाबड्या श्रद्धेने पाहतो. म्हणजे त्यांच्यातल्या लॉजिककडे आपलं लक्षच जात नाही. अगदी बरोबर. पण मला याच्या अगदी सुरुवातीबद्दल विचारायचं आहे. म्हणजे पुस्तकात असा उल्लेख आहे की विष्णूच्या या कथांचा आणि बौद्ध धर्माच्या उदयाचा काहीतरी खूप जवळचा संबंध आहे. हे कनेक्शन नेमकं काय आहे? हां. भारतीय इतिहासातील एक अतिशय रंजक आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आपण जर सुरुवातीच्या वैदिक काळाकडे पाहिलं तर तत्कालीन हिंदू धर्म हा प्रामुख्याने यज्ञ आणि उपनिषदांमधील तत्वज्ञानापुरता मर्यादित होता. अच्छा. यज्ञांचे विधी अत्यंत गुंतागुंतीचे होते आणि त्यासाठी संस्कृत भाषेचं ज्ञान आवश्यक होतं. दुसरीकडे उपनिषदांमधील तत्वज्ञान खूपच उच्च पातळीचं होतं. म्हणजे ते सर्वसामान्यांना समजणं कठीणच होतं. एक्झॅक्टली. याचा परिणाम असा झाला की हे सर्व फक्त उच्चभ्रू ब्राह्मणांना आणि विद्वान अभ्यासकांना समजत असे. सामान्य माणूस जो शेती करत होता, व्यापार करत होता, त्याला हे सर्व खूप क्लिष्ट आणि दूरचं वाटत होतं. बरोबर. तो फक्त निसर्गाची किंवा सुपिकतेची पूजा करण्यात मग्न होता. आणि मग याच काळात बौद्ध धर्माचा उदय झाला. आणि बौद्ध धर्माने बहुधा या सामान्य लोकांशीच संवाद साधला असावा, बरोबर? हो, अगदी तसंच झालं. बौद्ध धर्माने संस्कृतऐवजी पाली आणि प्राकृत यांसारख्या लोकभाषांचा वापर केला. त्यांनी ते यज्ञाचं अवडंबर नाकारलं आणि थेट माणसाच्या दुःखावर, त्याच्या रोजच्या प्रश्नांवर बोट ठेवलं. राईट. त्यामुळे साहजिकच बौद्ध धर्म प्रचंड वेगाने लोकप्रिय झाला. पण इथे एक अडचण होती. काय? बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाचा मुख्य कल हा संन्यासाकडे होता, ज्याला आपण मोनॅस्टिसिझम म्हणतो. म्हणजे जगण्यातून दुःख कमी करायचे असेल तर सर्वसंग परित्याग करून भिक्खू किंवा संन्यासी होण्याचा मार्ग तो दाखवत होता. अरे हो. पण एक मिनिट. जर समाजाचा गाडा चालवायचा असेल तर सगळेच संन्यासी होऊन कसं चालेल? कुटुंब चालवायला, शेती करायला, व्यापार करायला लोक तर हवेतच ना. नेमका हाच कळीचा मुद्दा होता. हिंदू जीवनशैलीत गृहस्थाश्रम किंवा हाऊस होल्डर लाईफ याला अत्यंत महत्त्व दिलं गेलं होतं. कारण गृहस्थच संपत्ती निर्माण करतो, कुटुंबाचं पोषण करतो आणि समाजाला स्थिर ठेवतो. बरोबर. अर्थकारण त्याच्यावरच अवलंबून असतं. अगदी खरंय. त्यामुळे बौद्ध धर्माच्या या वाढत्या संन्यासी प्रभावाला उत्तर देणं आणि सामान्य माणसाला गृहस्थाश्रमाचं महत्त्व पुन्हा नव्याने पटवून देणं गरजेचं झालं होतं. पण हे करण्यासाठी पुन्हा जुन्या क्लिष्ट उपनिषदांचा आधार घेऊन चालणार नव्हतं. म्हणजे लोकांना कंटाळा आला असता. हो ना. सामान्य माणसाला समजेल अशा एका नवीन संवादाच्या माध्यमाची गरज होती. आणि ते माध्यम म्हणजे कथा. या गरजेतूनच विष्णूच्या अत्यंत रंजक, रंगतदार आणि अर्थपूर्ण कथांचा उदय झाला. ओके, लेट्स अनपॅक दिस. हे खरोखरच एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यासारखं आहे. म्हणजे हे असं झालं का की बौद्ध धर्म हा जणू सर्वसामान्यांसाठी आलेला एक ओपन सोर्स सॉफ्टवेअर होता. बरोबर. तो सर्वांसाठी खुला होता, सोपा होता. पण त्याचा भर सिस्टममधून लॉग आऊट करण्यावर, म्हणजे संन्यासावर होता. आणि मग त्याला उत्तर देण्यासाठी गृहस्थाश्रमात राहून ही सिस्टम कशी चालवायची हे शिकवण्यासाठी विष्णू नावाचं एक अत्यंत आकर्षक आणि युजर फ्रेंडली ॲप बाजारात आणलं गेलं.
क्या बात आहे. ही उपमा अगदी अचूक बसते इथे. या युजर फ्रेंडली ॲपने गृहस्थाश्रमाच्या दृष्टिकोनातून हिंदू तत्वज्ञान अत्यंत सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं. अच्छा. विष्णू हा असा देव बनला जो कुटुंबात राहतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, युद्ध करतो, राजकारण करतो, पण तरीही आध्यात्मिक पातळीवर तो अत्यंत स्थिर असतो. तो गृहस्थांचा देव आहे. पण मग इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर विष्णू हा गृहस्थाश्रमाचा देव आहे, तर मग जो संन्यासाचा मार्ग आहे तो हिंदू धर्माने पूर्णपणे नाकारलं का? कारण आपण बघतो की हिंदू धर्मात तर अनेक विचारसरणी एकत्र नांदताना दिसतात. नाही, हिंदू धर्माने संन्यासाचा मार्ग अजिबात नाकारला नाही. आणि तिथेच शिव किंवा महादेवाची संकल्पना किंवा तत्वज्ञान येतं. पुस्तकात विष्णू आणि शिव यांच्यातील हा जो मूलभूत फरक आहे ना, तो अतिशय सुंदररित्या स्पष्ट केलाय. तो कसा? विष्णू हा गृहस्थाचा देव आहे, जो संसाराचा, घराचा आणि समाजाचा विचार करतो. याउलट शिव हा संन्याशाचा देव आहे, हर्मिट्स गॉड, जो या भौतिक जगाच्या पलीकडे पाहतो. या दोघांमधील हा जो पूर्णपणे विरुद्ध दृष्टिकोन आहे, तो त्यांच्या प्रतीकांतून अगदी स्पष्टपणे दिसतो. सुरुवातीला मी जो सोन्याचा आणि राखेचा उल्लेख केला तो याच प्रतीकांचा भाग आहे ना? हो, अगदी बरोबर. याबद्दल अजून काही उदाहरणे देऊन सांगाल का? म्हणजे हे समजून घेणं नक्कीच रंजक ठरेल आपल्यासाठी. नक्कीच. ती प्रतीके अतिशय विचारपूर्वक ठरवली आहेत. विष्णू नेहमी सोन्या नाण्यांनी आणि मौल्यवान दागिन्यांनी मडलेला असतो, कारण तो भौतिक संपत्तीचा स्वीकार करतो. गृहस्थाला जगण्यासाठी संपत्ती हवीच असते ना. एक्झॅक्टली. पण शिव मात्र अंगाला स्मशानातील राख फासतो. राख हे अशा गोष्टीचं प्रतीक आहे जिचं मूल्य आता संपलं आहे. शिवाला या भौतिक संपत्तीचा कोणताही मोह नाहीये. अरेच्छा, म्हणजे हा खूप मोठा सिम्बॉलिझम आहे. घराच्या अंगणात. बरोबर. ती एका सुरक्षित आणि संरक्षित वातावरणात वाढवली जाणारी वनस्पती आहे. ती गृहस्थाश्रमाचं, संस्कृतीचं प्रतीक आहे. याउलट शिवाला आपण बेलाचे पान वाहतो. बेल हा जंगलात, नैसर्गिकरित्या आणि कोणत्याही बंधनात नसताना वाढतो. अच्छा, म्हणजे तो निसर्गाचा आणि मुक्त संन्यासाचा भाग आहे. हो. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे त्यांच्या नृत्यामध्ये जो फरक सांगितला जातो तो सुद्धा याच विचारसरणीचा भाग असावा, नाही का? अगदी बरोबर. नृत्यातील फरक हा त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करतो. विष्णू जेव्हा नृत्य करतो तेव्हा त्याचे डोळे उघडे असतात. राईट. तो जगाकडे लक्ष ठेवून असतो, जगात सहभागी असतो, माणसांच्या सुख-दुःखात समरस होतो. पण शिव जेव्हा नटराज रूपात नृत्य करतो तेव्हा तो डोळे मिटून असतो, कारण त्याचा प्रवास आतल्या दिशेने, आत्म्याकडे सुरू असतो. म्हणजे त्याला बाह्य जगाशी काही देणं-घेणं नसतं? हो, त्याला प्रकृतीशी काहीही देणे-घेणे नसते. थोडक्यात सांगायचं तर विष्णू हा प्रकृतीमध्ये म्हणजे भौतिक वास्तवात किंवा मटेरियल रियालिटीमध्ये रमणारा देव आहे, तर शिव हा प्रकृतीपासून पूर्णपणे अलिप्त राहून केवळ आध्यात्मिक वास्तवावर लक्ष केंद्रित करणारा देव आहे. पण मग याचा अर्थ असा होतो का की हे दोन्ही देव एकमेकांच्या विरोधात आहेत? म्हणजे समाजात या दोनपैकी एकच विचारसरणी श्रेष्ठ आहे असं मानलं जातं का? कारण आपण पाहतो की लोक कधीकधी शिव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाची तुलना करतात. लोकांचा तसा समज होऊ शकतो, पण तत्वज्ञानाच्या पातळीवर जर आपण पाहिलं तर ते एकमेकांचे विरोधक नाहीत, तर ते परस्परांना पूरक आहेत. ओके, म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी आहेत. हो. हिंदू तत्वज्ञानात या दोन्ही दृष्टिकोनांना समान पातळीवर वैध मानलं गेलंय. समाजात फक्त संन्यासी असून चालत नाही आणि फक्त भौतिकतेच्या मागे धावणारे गृहस्थ असूनही चालत नाही. दोन्हीचा बॅलन्स हवा. अगदी. संन्यास तुम्हाला अलिप्तता शिकवतो, तर गृहस्थाश्रम जबाबदारी शिकवतो. या दोन्ही बाबी एकमेकांना संतुलित करतात. हे खरोखरच एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह आहे. पण तुम्ही मगाशी प्रकृती आणि आध्यात्मिक वास्तव याबद्दल बोललात. हे जे प्रकृती आणि पुरुष म्हणतो आपण, हे समजायला थोडं कठीण आणि ॲब्स्ट्रॅक्ट आहे. हो, मान्य आहे. म्हणजे हे इतकं गुंतागुंतीचं तत्वज्ञान सामान्य माणसाला त्या काळात कसं समजावून सांगितलं गेलं असेल? यासाठी पुराणांनी कोणत्या पद्धतीचा वापर केला? इथेच देवदत्त पटनायक यांच्या पुस्तकातील पहिलं रहस्य उलगडतं. हे अमूर्त तत्वज्ञान सामान्य लोकांना समजावून सांगण्यासाठी पुराणांनी लिंगभेदाचा म्हणजेच जेंडरचा अतिशय खुबीने वापर केला. अच्छा, म्हणजे कसं? भौतिक वास्तव म्हणजे प्रकृती, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, जे डोळ्यांनी पाहू शकतो, ती स्त्री रूपात दर्शवली जाते. आणि जे आध्यात्मिक वास्तव आहे म्हणजे पुरुष, जे डोळ्यांना दिसत नाही पण ज्याचं अस्तित्व आहे, ते पुरुष रूपात दर्शवलं जातं. ती रूपात दाखवणं हे आजच्या काळात थोडे वादग्रस्त वाटू शकते ना? हां, लोक याचा असा चुकीचा अर्थ काढू शकतात की ही एक पुरुष सत्ताक विचारसरणी आहे.
स्त्रियांना फक्त भौतिकतेशी जोडणे हे कसं काय योग्य आहे? हा आक्षेप अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे आजच्या काळात जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो. पण पुस्तकात यामागचं कारण अतिशय तार्किक आणि स्पष्टपणे दिलं आहे. बरं. यामागे कोणतंही राजकारण किंवा पुरुषसत्ताक विचारसरणी नाहीये. तर यामागे चक्क मानवी शरीररचना आणि जीवशास्त्राचा विचार आहे. जीवशास्त्राचा विचार. हां, तो कसा काय? हे बघा, स्त्री आणि पुरुष यांच्या शरीर रचनेत एक मूलभूत आणि नैसर्गिक फरक आहे. स्त्री एका नव्या जीवाला स्वतःच्या शरीराच्या आत जन्म देते. ती त्या जीवाला एक आकार देते, भौतिक अस्तित्व देते. हो, राईट. तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जे आपण ऑब्झर्व्ह करतो त्याला ती एक फिजिकल फॉर्म किंवा एम्बॉडीमेंट देते. याउलट पुरुष शरीराच्या बाहेरून नव्या जीवाला चालना देतो. तो फक्त एक ट्रिगर देतो. अच्छा, म्हणजे आध्यात्मिक वास्तव हे अशाच प्रकारे भौतिक वास्तवाला चालना देण्याचे काम करते. एक्झॅक्टली. त्यामुळे आध्यात्मिक वास्तव दर्शवण्यासाठी पुरुष शरीराचा आणि भौतिक वास्तव जे आकार घेतं, वाढतं, ते दर्शवण्यासाठी स्त्री शरीराचा प्रतिकात्मक वापर केला गेला. हे केवळ आणि केवळ प्रतिकात्मक आहे. राईट. विष्णू म्हणजे पुरुष किंवा आध्यात्मिक वास्तव आणि लक्ष्मी म्हणजे प्रकृती किंवा भौतिक वास्तव हे परस्परांवर पूर्णपणे अवलंबून आहेत. एकाशिवाय दुसऱ्याला काहीच अर्थ नाही. हा दृष्टिकोन खरोखरच वेगळा आणि तार्किक आहे. म्हणजे आपण विनाकारण त्याला आजच्या जेंडर पॉलिटिक्सचा चष्मा लावून पाहतो. हो ना. पण जर भौतिक जग हे स्त्री रूपात दाखवले आणि आध्यात्मिक जग पुरुष रूपात, तर मग विष्णू स्वतः मोहिनीचं रूप का घेतो? कारण ती तर भौतिकतेच्या मोहात पाडणारी अप्सरा वाटते ना? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. मोहिनीचं रहस्य हे या तत्वज्ञानाचा गाभा आहे. मोहिनी ही विष्णूचा स्त्री अवतार नक्कीच आहे, पण ती रंभा किंवा उर्वशी सारखी एखादी अप्सरा नाहीये. या दोन्हीमध्ये खूप मोठा वैचारिक फरक आहे. तो फरक नेमका कसा सांगता येईल? पुराणांमधल्या अप्सरा या माणसाला त्यांच्या सौंदर्याने भुरळ पाडतात आणि त्याला केवळ भौतिक जगात मोहात अडकवून ठेवतात. त्यांचं कामच माणसाचं लक्ष विचलित करणं हे असतं. हो, आपण नेहमी तेच ऐकलंय. पण मोहिनीचं तसं नाहीये. ती भौतिक वास्तवाचं म्हणजे प्रकृतीचं अत्यंत आकर्षक आवरण घेऊन येते खरी, पण तिचं ध्येय माणसाला त्या भौतिकतेत अडकवणं हे नसतं. मग तिचं ध्येय काय असतं? तर त्या भौतिक वास्तवाच्या आत जे आध्यात्मिक सत्य दडलेले आहे त्याकडे माणसाचे लक्ष वेधून घेणे हे तिचे मुख्य ध्येय आहे. मोहिनी ही भौतिकतेत गुंडाळलेलं आध्यात्मिक सत्य आहे. ती माणसाला त्या सत्यापर्यंत पोचवणारा एक पूल आहे. म्हणजे मोहिनी ही एक प्रकारची मार्गदर्शक आहे, जी आपल्याला भौतिकतेचा वापर करूनच आध्यात्मिक सत्याकडे नेते. अगदी बरोबर. पण इथे एक विरोधाभास वाटतो मला. जर प्रकृती आणि पुरुष किंवा भौतिक आणि आध्यात्मिक जग हे एकत्र आहेत आणि विष्णू हे सर्व इतक्या सुंदररित्या हाताळतो, तर मग मनुष्य प्राणी नेहमी असा दुःखी, असुरक्षित आणि सतत घाबरलेला का असतो? आणि इथेच प्रवेश होतो मायेचा. मानवी दुःखाचं मूळ या मायेमध्ये दडलेले आहे. पण माया ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला आधी ब्रह्माला समजून घ्यावं लागतं. ब्रह्माला म्हणजे निर्माणकर्त्याला. हो. ब्रह्माला प्रकृतीच्या या सतत बदलणाऱ्या स्वरूपामुळे खूप भीती वाटते. प्रकृती ही कधीच स्थिर नसते. ती सतत बदलत असते. जुनं नष्ट होतं, नवीन जन्माला येतं. हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर आहे. आणि या बदलाचाच अंतिम अर्थ म्हणजे मृत्यू. या मृत्यूच्या आणि अनिश्चिततेच्या भीतीपोटी ब्रह्मदेव एक संकल्पना निर्माण करतो. ती म्हणजे माया. म्हणजे माया ही भीतीतून आणि असुरक्षितेतून निर्माण झालेली गोष्ट आहे. ती नेमकी कशी काम करते? माया ही प्रत्यक्षात एक मानसिक मोजपट्टी आहे, एक मेजरिंग स्केल. ती एक सब्जेक्टिव्ह रियालिटी आहे. उदाहरणार्थ एखादं झाड घेऊया. निसर्गासाठी ते फक्त एक झाड आहे. राईट. पण माणूस जेव्हा त्याच्याकडे पाहतो तेव्हा तो विचार करतो की हे फळ देणारं झाड आहे म्हणजे चांगलं आहे, किंवा हे काटेरी झाड आहे म्हणजे वाईट आहे. ही जी चांगल्या वाईटाची सुंदर कुरूपची मोजपट्टी आहे ना, ती म्हणजे माया. अच्छा. या मायेच्या मोजपट्टीने ब्रह्मदेव प्रकृतीचं मोजमाप करू लागतो. तो प्रकृतीला माझं आणि तुझं अशा वेगवेगळ्या रकान्यांमध्ये विभागू लागतो. आणि त्यात तो स्वतःच अडकतो. हो ना. गंमत म्हणजे तो स्वतःच निर्माण केलेल्या या मायेचा हळूहळू गुलाम बनून जातो. ज्या क्षणी तुम्ही गोष्टींना माझे म्हणता त्या क्षणी ते गमावण्याची भीती निर्माण होते आणि त्यामुळेच ब्रह्मदेव कायम दुःखी आणि असुरक्षित राहतो. म्हणजे जर मी याला आजच्या काळाशी जोडून बघितलं तर माया ही जणू काही सोशल मीडियाच्या, विशेषतः इंस्टाग्रामच्या फिल्टरसारखी आहे का?
कसं काय? म्हणजे मूळ वास्तव काहीतरी वेगळंच असतं, पण आपण त्या फिल्टरमधनं स्वतःला आणि संपूर्ण जगाला जज करायला लागतो. कोण सुंदर दिसतंय, कोणाचं आयुष्य एकदम परफेक्ट आहे, कोणाकडे जास्त पैसे आहेत आणि मग स्वतःच त्या खोट्या मोजपट्टीमध्ये अडकून दुःखी होतो. क्या बात आहे. अतिशय समर्पक उपमा आहे ही. हां. माया नक्कीच एका इंस्टाग्राम फिल्टरसारखी आहे, जी वास्तव जसं आहे तसं न पाहता एका विशिष्ट आणि पूर्वग्रह दूषित चष्म्यातून बघायला भाग पाडते. राईट? पण इथेच विष्णूचं वेळेपण दिसून येतं. विष्णूला प्रकृतीच्या कोणत्याही बदलाची किंवा मृत्यूची भीती वाटत नाही. तो मायेचा मालक आहे, मास्टर ऑफ माया, गुलाम नाही. म्हणजे तो फिल्टर वापरत नाही. एक्झॅक्टली. तो हे संपूर्ण जग, ही प्रकृती पूर्णपणे अनफिल्टर्ड बघतो. प्रकृती जशी आहे तिच्या चांगल्या वाईट रूपांसकट तो ती स्वीकारतो. तो कोणतेही फिल्टर न लावता तिच्यात रमतो, तरीही तिच्यापासून अलिप्त राहून आनंदी राहतो. आणि म्हणूनच तो खऱ्या अर्थाने मायेच्या पलीकडे जाणारा परमात्मा आहे. इंस्टाग्राम फिल्टरशिवाय जग पाहणारा देव, हे खरंच डोळे उघडणारं आहे. म्हणजे आता मला हा पूर्ण विषय आणखी सखोल समजून घ्यायची उत्सुकता लागलीय. पुस्तकाची जी रचना आहे, म्हणजे 7 सिक्रेट्स, ती एखाद्या इंडेक्ससारखी न पाहता यातले काही महत्वाचे टप्पे कसे काम करतात हे सांगाल का? नक्कीच. आपण यातील काही प्रमुख रहस्यांचा थोडक्यात विचार करूया. उदाहरणार्थ, दुसरं रहस्य मानव आणि प्राणी यांच्यातील फरकावर भाष्य करतं. यात मत्स्य अवताराची कथा येते. अच्छा, ती मोठ्या माशाची कथा. हो, जंगलाचा नियम काय असतो? मोठा मासा छोट्या माशाला खातो. बिग फिश ईट्स स्मॉल फिश. हा निसर्गाचा नियम आहे. बरोबर. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. अगदी. पण जेव्हा एक छोटा मासा मदतीसाठी मनुष्याकडे येतो आणि मनुष्य त्याला वाचवतो, तेव्हा तो निसर्गाच्या विरुद्ध जातो. जोवर आपण फक्त स्वतःच्या जगण्याचा विचार करतो, तोवर आपण प्राणीच असतो. म्हणजे माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवणारी गोष्ट ही वेगळी आहे? हो, आणि ती गोष्ट म्हणजे धर्म, म्हणजेच दुर्बलांचे रक्षण करण्याची क्षमता. विष्णूचा हा अवतार आपल्याला निसर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी कशी जपावी हे शिकवतो. म्हणजे धर्म ही केवळ पूजा अर्चा नसून ती एक मानसिक उत्क्रांती आहे. हे खूपच सखोल आहे. आणि देव आणि असुरांच्या बाबतीत काय सांगितलं आहे? कारण आपण नेहमी देव चांगले आणि असुर वाईट असेच ऐकत आलो आहोत. पुस्तकातील तिसरं आणि चौथं रहस्य याच संकल्पनेला आव्हान देतं. देव आणि असुर हे दोघेही दुःखी आहेत आणि त्याचं कारण खूप सायकोलॉजिकल आहे. दोघे दुःखी आहेत, कसं काय? देव हे स्वर्गात राहतात, त्यांच्याकडे सर्व काही आहे, पण तरीही ते असुरक्षित आहेत, इनसिक्युअर आहेत. त्यांना नेहमी भीती असते की कोणीतरी त्यांची संपत्ती, त्यांचं स्थान हिरावून घेईल. हो, इंद्र नेहमी घाबरलेला असतो. बरोबर. याउलट असुरांकडे सर्व काही मिळवण्याची अतिमहत्वाकांक्षा आहे, अॅम्बिशन आहे. ते सतत नवीन गोष्टी मिळवण्यासाठी धडपडत असतात. देव गमावण्याच्या भीतीने दुःखी आहेत आणि असुर न मिळालेल्या गोष्टींमुळे दुःखी आहेत. म्हणजे दोघेही एका अर्थाने मायेच्या जाळ्यातच अडकलेत. एक्झॅक्टली. विष्णू आपल्याला या दोघांच्याही पलीकडे जाऊन जे आहे त्यात समाधानी राहून आपली कर्तव्य पार पाडण्याचा मार्ग दाखवतो. हे अद्भुत आहे. म्हणजे रामायण आणि महाभारतातही याच मानवी प्रवृत्तींचा संघर्ष दाखवला असेल. होय, रामायण आणि महाभारत हे या नियमांची प्रत्यक्ष जीवनात कशी अंमलबजावणी करावी याचीच उदाहरणं आहेत. पुस्तकातील 5वे आणि 6वे रहस्य यावरच आधारित आहे. आणि 7वे रहस्य, ते नूतनीकरणाबद्दल आहे ना? अगदी बरोबर. सर्वात शेवटी कल्की अवतार आणि नूतनीकरणाचे रहस्य येते. जग कितीही वाईट झालं तरी शेवटी सर्व काही संपून एक नवी सुरुवात होते. हे रहस्य आपल्याला गोष्टी सोडून देण्याचं शहाणपण, म्हणजे विस्डम ऑफ लेटिंग गो शिकवतं. राईट. बदल हाच प्रकृतीचा नियम आहे, हे स्वीकारणे हाच आनंदाचा मार्ग आहे. हे सगळं ऐकल्यावर मला जाणवतंय की आपण ज्या कथा फक्त गोष्टी म्हणून ऐकल्या, त्यांच्यात मानवी मानसशास्त्राचा किती मोठा खजिना लपलेला आहे. म्हणजे विष्णू ही केवळ एक देव्हाऱ्यातली देवता नाहीये. अजिबात नाही. ती एक अत्यंत प्रगल्भ तात्विक संकल्पना आहे की आध्यात्मिक सत्य हे कुठेतरी हिमालयात संन्यास घेऊनच मिळेल असं नाही, तर याच भौतिक वास्तवात, याच संसारात आणि आपल्या रोजच्या जगण्यात ते गुंडाळलेलं आढळू शकतं. फक्त ते पाहण्याची, तो फिल्टर काढण्याची दृष्टी हवी. अगदी तंतोतंत. प्रकृती आणि पुरुष, भौतिकता आणि आध्यात्मिकता यांचा हा सुंदर समतोल म्हणजेच विष्णूचं तत्वज्ञान. आणि हाच तो विचार करायला लावणारा प्रवास आहे, जो आपण आता या सखोल चर्चेच्या मालिकेतून रहस्य दर रहस्य उलगडणार आहोत. आपण स्वतः निर्माण केलेल्या मायेतून बाहेर कसं पडायचं हे आपण पुढे नक्कीच शिकू. नक्कीच.
If you want next podcast, then please subscribe your channel MD Podcast.